संधी दिली म्हणून मी देवाचे उपकार मानते. साथी आपले पास्टर साहेबांचे उपकार मानते की मला वाचनासाठी उभं राहण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. तर प्रियानो, आज आज आपल्या सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. आपण पाहिलेलं आहे की पाम संडे तो दिवस प्रभू येशू ख्रिस्त आनंदाने यरूशलेम नगरीत आलेला आहे. आणि प्रियानो, जे हा आठवडा, हा सप्ताह जे आहे ते फार महत्वाचं आहे. आपण प्रथम योहानकृत शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान त्याच्या 12वा अध्याय आणि त्याचे 20 वचनापासून तर 36 वचनापासून वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय 20 वचनापासून तर 36 वचन. सणात उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते. त्यांनी गालिलातील बेथसेदा फिलिप याच्या जवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे असे आमच्या मनात आहे. फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यास म्हटले, मनुष्याचे पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर बहुत पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान राखेल. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. मी काय बोलू? हे पिता, या घटकेपासून माझे रक्षण कर. तरी मी यासाठी या घटकेत आलो आहे. हे पित्या, तू आपले नामाचे गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याचे बरोबर देवदूत बोलला. येशूने त्याला उत्तर दिले, ही वाणी मजसाठी नाही तर तुम्हासाठी आहे झाली. आता या जगाचा न्याय होतो. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकीला जाईल. मला पृथ्वीपासून उंच केले तर मी आपणाकडे सर्वास ओढीन. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरिता तो असे बोलला. यास्तव लोकांनी त्याला विचारले, ख्रिस्त सर्व काळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? यावरून येशूने त्यास म्हटले, आणखी थोडा वेळ तुम्हामध्ये उजेड आहे. तुम्हास अंधकाराने गाठू नये म्हणून तुम्हास उजेड आहे तोपर्यंत चाला. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही. तुम्ही उजेडाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हास उजेड आहे तोपर्यंत उजेडाबरोबर विश्वास ठेवा. येशू या गोष्टी बोलला आणि निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. शास्त्र भाग आपण वाचलेला आहे. वचनाकडे जातात थोडीशी प्रार्थना करूया.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद और स्तुती आमच्या जिवंत थोर दे बापा. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो आजचा दिवस आणि हे तुझा पवित्र सप्ताह तुझ्या दुःखाच्या दिवसामध्ये मनन करण्याची आम्हाला वेळ दिली बापा. म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकार मानतो, स्तुती करतो. ह्यावेळेस प्रभू राजा तुझ्या वचनाकडे, तुझ्या वचनामधून तू आम्हाला आत्मिक गोष्टी शिकव बापा, की तू जे काही करत आहे ते का आणि ते कशासाठी आणि ह्याचा अर्थ याचा गूज आम्हाला समजू दे बापा. कारण आम्ही पातकी आहोत, आम्हाला हे समजत नाही, पण समजून सांगणारा तू आहे बापा. तुझ्या पवित्र आत्मेचा सहाय्य मला पाठव. माझ्या मुखाचा ताबा घे, माझ्या पापांची क्षमा कर प्रभू. त्यावेळेस तुझी सहायता दे कर. पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलू दे बापा. माझा पूर्ण ताबा तू घे. माझ्या पापांची क्षमा कर. ही संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती देते बापा. आणि ह्या वेळेमध्ये तू आमच्यामध्ये उपस्थित राहा प्रभू. प्रत्येकाचे हृदयाशी बोल बापा. ह्यावेळेस जगाचे सर्व विचार आमच्या अंतःकरणातून तू काढू टाक प्रभू. आणि असं होऊ दे की तुझ्या वचनाने आम्ही भरून जावे. ही सर्व वेळ मी तुझ्या हाती देते, येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐकते त्या. आमेन. आता प्रियानो, आपण पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त काय वल्हांडण सणासाठी योहान 12 त्याच्या पहिल्या वचनामध्ये आहे. मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथनीस आला. येशू ख्रिस्त वल्हांडण, आता हे वल्हांडण सण आहे आणि वल्हांडणा सणासाठी येशू ख्रिस्त आता बेथनीस आलेला आहे. तो यरुशलेमेमध्ये जाणार आहे. आणि ते जे वल्हांडण सण आहे प्रियांनो, हे यहुदी लोकांपासून तर जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत हा सण सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि का तर जुन्या करारामध्ये ज्यावेळेस वल्हांडण सण मोशेच्या द्वारे देवाने सांगितलं की तू हे करायला लाव, तर ते का होता? कारण यहुदी लोक काय होते? गुलामगिरीत होते 400 वर्ष. त्या गुलामगिरीतून काढण्यासाठी देवाने योजना केली आणि त्यांना तिथून काढला. आणि त्यांनी म्हटलं की हे सण, ही आठवण तुम्हाला सतत असावी आणि तुम्ही हा सण अगदी काटेकोरपणे पाळायचे आहे. त्यांनी विधी दिला की तुम्ही 8 दिवस अखमिरी रोटीचा तुम्ही सण करायचे आहे. तुमच्यामध्ये 8 दिवस खमीर नकोय. तुमच्यामध्ये खमीर अजिबात नाही पाहिजे. तुम्ही ते खमीर एकदम दूर करा. आणि खमीर कशाचं चिन्ह आहे? तो पापाचा चिन्ह आहे. कारण आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की जर मोठ्या पिठाच्या गोळ्यामध्ये छोटासा खमीर टाकलं तर ते सगळे पिठाला खमीर बनवून टाकतं. पण ह्यावेळेस तुम्ही 8 दिवस बेखमीर भाकरीच्या तुम्ही तुम्ही खायचे आहे. हे नियम त्यांना दिलेला आहे. आणि ते ज्यावेळेस लंडन सण होत होता, याचक 8 दिवस आधी मंदिरात यायच्या, मंदिरामध्ये तयारी करायच्या, सगळं सण पाळायची. आणि त्यावेळेस त्यावेळेस हा जो यज्ञ आहे, हा यज्ञाला महत्व आहे प्रियांनो. आणि ते यज्ञ असायचा एका जनावराचा. आणि त्याची व्यवस्था करणं 8 दिवस पहिल्यांदाच याजक यायचा. ते झालं जुन्या करारातला. नवीन करारामध्ये प्रियांनो, हा वल्हांडण सण आमच्यासाठी कशा महत्वाचा आहे? तर आज हा जो अं, हा वल्हांडण सण साजरा करायला येशू ख्रिस्त आलेला आहे, हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. हे वल्हांडण सण हजारो हजार सालापासून ते करत होते. आणि त्याचा अर्थ हे की गुलामगिरीतून सुटका. परंतु आता आपण ह्या ठिकाणी ह्या नवीन करारातला वल्हांडण सण येशूच्या द्वारे जे आहे ते आपण बघणार आहोत. तर येशू वल्हांडण सणासाठी 6 दिवस आधी आलेला आहे. त्यांनी यरुशलेमेमध्ये काय केलेलं आहे? जयोत्सवाने
प्रवेश केलेला आहे. आणि जे याजक तिथे काम करायचा तो काम आता येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी करत आहे. आणि येशू ख्रिस्तने येऊन सगळ्यात पहिलं काम काय केलं तर मंदिराची स्वच्छता केली. मंदिर म्हणजे देवाचा मंदिर, देवाचा बिल्डिंग ते आहे. पण मनुष्याला तो म्हणतो तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्ही तुमची स्वच्छता करा, तुमचा हृदय तुम्ही स्वच्छ करा. दुसऱ्या दिवशी परत त्याने आपण पाहिलं अंजिराच्या झाडाचं आपल्याला उदाहरण मिळालेलं आहे. आणि इथं येशू ख्रिस्त शिकवित आहे की तुम्ही देवासाठी नेहमी फळ देणारे झाड व्हा. तुम्ही टवटवीत असले आणि तुमच्यात काही नाही तुम्हाला काही फायदा नाही. हे जी तयारी आहे प्रियांनो, हे येशू ख्रिस्त हे 8 दिवसामध्ये सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज ज्यावेळेस तिसरा दिवस आहे तर त्या येशू ख्रिस्ताच्या वेळेस तर येशू ख्रिस्ताला इथं जे काही इकडे आलेलं आहे की शिष्य आले. आणि शिष्य ज्यावेळेस त्यांच्या जवळ आले तर शिष्यांनी अ, सणात लोक आलेले आहेत. त्यामध्ये कुठले लोक आलेले आहेत? हेल्लेनी लोक. हेल्लेनी कोण आहेत? दुसरी जातीचे आहेत, परदेशी आहेत. हे लोक आलेले आहेत या सणाला. अर्थात येशू ख्रिस्ताचा आता जो देवाची सुवार्ता ती जोरात चाललेली आहे. का हे आले? कारण काही दिवसापूर्वी येशू ख्रिस्ताने 4 दिवसाचा मेलेला लाजर त्याला उठवलं. सारीकडे पसरलेलं आहे की हा कोण आहे एवढा चमत्कार करतो. त्याची भेट घ्यायला लोक यायला लागले. आणि जेव्हा लाजरचा हा लाजराला 4 दिवसाचा मेलेला लाजर जिवंत झालेला आहे, तर त्यावेळेस हे सणाचा वलांडण सणाचा वेळ आहे प्रियांनो. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त मार्था मरिया आणि त्यांच्या मध्ये आलेला आहे, त्यांच्या घरी आहे. आणि त्यावेळेस लोक त्या लाजराला आणि चमत्कार करणाऱ्याला बघायला त्या ठिकाणी आलेले आहे. आता येशू ह्या ठिकाणी तर ह्या वल्हांडणा सण जो आहे महत्वाचा आहे ते साजरा होताना आता ह्या वल्हांडण सणाला आपण हे जो 8 दिवसाचा दिवस दिलेला आहे त्याला तयारीचा 3 दिवस आपण पाहिले, आज तिसरा दिवस आहे. आणि ह्यामध्ये जे काय करायचे आहे तर येशू ख्रिस्त ह्या वेळेस आपण इथं ते 20 वचनापासून आपण पुढे बघणार आहोत की तो कशा त्यांच्यामध्ये त्यांना काय बोलत आहे. तर सणात उपासना कराव्यास आलेले लोकांपैकी काही हेलेनी होते. त्यांनी गालिलातील बैतसैदाकर आणि फिलिप्पी याच्या जवळ येऊन विनंती केली. आता आपण वाचलं की ते लोक आले आणि त्यांनी येशूच्या शिष्यांना विनंती केली की आम्हाला त्याला भेटायचे आहे. का? त्यांच्या मनात उत्सुकता आहे. आणि ज्यावेळेस येशूने पाहिला आपण 23 वचनामध्ये बघू. ते येशूने त्यास म्हटले, मनुष्याचे पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. आता येशू ख्रिस्त त्याला समजलं आहे हे 8 दिवस हे जो त्याचे दुःखाचे पॅशन वीक म्हणतो आपण नाही का इंग्लिशमध्ये आहे पॅशन वीक क्या दुःख भोग सप्ताह. येशू ख्रिस्त 3 दिवस ह्याच्यात आहे. पण आता ह्या वल्हांडणा सणामध्ये एक मोठी घटना घडणार आहे. ही मोठी घटना ही जी आहे ती केवळ येशूला आणि त्याच्या पित्याला माहीत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की देवाचे पुत्राचा काय होणार आहे? गौरव होणार आहे. आणि आपण पुढे बघतो मग तो एक उदाहरण देतो. कारण देवाच्या पुत्राचा गौरव व्हायचा आहे तर तो गौरव कशाने होणार आहे. तर तो ह्या ठिकाणी काय म्हणतो की गव्हाचा दाना मी तुम्हास खचित खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर बहुत पीक देतो. आता येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी
स्वतःची तुलना कशाची करताय? गव्हाच्या दाणेबरोबर. कारण इथे तो सांगत आहे, की गव्हाचा दाणा जर भूमीवर पडला आणि मेला नाही, तो एकटाच राहतो. पण ज्यावेळेस तो भूमीमध्ये जातो, मरतो, तो ते बहुत फळ देतो. प्रियानो, येशूचा इशारा हे आहे, की आता येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? तो पृथ्वीवर मनुष्याच्या पापासाठी मरण सहन करायला आलेला आहे. आणि हे जो अ, गव्हाचा दाणा ह्यावेळेस तो स्वतःला हे करत आहे, की तो गव्हाचा दाणा आहे. आता त्याला मरायचे आहे आणि जर तो मेला नाही, तर मानवाची सुटका होणार नाही. आणि म्हणून त्याला आता मरायचे आहे. म्हणून तो गव्हाच्या दाणेचा ह्या ठिकाणी उल्लेख करत आहे. आणि तो म्हणतो, की जर मेला नाही, तो एकटा राहतो. आणि हा जो येशू ख्रिस्त जो मरणार आहे आणि उठल्यावरती तो पूर्ण जगाचा काय करणार आहे? तारण करणार आहे. पूर्ण जगाचे मनुष्याचा नवीन जन्म करणार आहे. म्हणून तो स्वतःला गव्हाचे दाण्याची काय करत आहे? तुलना करत आहे, की जोपर्यंत मी मरणार नाही, तर ह्या जगाचे लोकांना तारण मिळणार नाही. हे तो आपली मृत्यूच्या जणू हे करत आहे, की मी अशा प्रकारे ही घटना घडणार आहे आणि ह्या घटनामधून देवाचा गौरव होणार आहे. आणि तो काय म्हणतो? 3 दिवसामध्ये देव येशू ख्रिस्त बरंच शिकवायचा प्रयत्न करत आहे. आता तो परत ह्या ठिकाणी शिकवायला बघत आहे, की अ, जो 25वा वचन, जो अ, आपल्या जीवावर प्रीती करीतो त्याला मुकेल, आणि जो त्याला जगत आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याच्या सर्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. येशू आता आपल्याला स्वतःला खूप उजागर करायला बघत आहे. परंतु प्रियांनो, आपण थोडंसं एक वचनाकडे लक्ष देऊया, की ज्या वेळेस तो गव्हाच्या दाणेचा सांगत आहे, की गव्हाचा दाणा मेल्याशिवाय फळ देणार नाही. आणि जो फळ आहे तो बहुत आहे. लोकांनी बऱ्याच वेळेस बघितलं, की अरे, जे दाणा आहे, एक दाणा आहे ते मेला, त्याचा पौधा आला, ताट आला, आणि त्याच्यावर काय येतात? बाल्या. बाल्या येतात. आणि एकाच ताटामध्ये बरेचसे बाल्या असतात. काही लहान असतात, काही मोठे असतात, काही त्याच्यापेक्षाही मोठे. तर त्यांनी पारखून बघितलं, लहान बालीला तोडला, त्याच्यामध्ये किती निघाले? 45 दाणे. त्याच बालीमध्ये जराशी मोठी बालीला तोडलं, त्याच्यात 60. अजून छान टवटवीत 70. असे करून लोकांनी पारख केलं, की हा खरंच वचन किती सत्य आहे, की जोपर्यंत दाना मरत नाही तो फळ देत नाही. तर देवाची, ख्रिस्ताची इच्छा आहे, की तुम्ही आणि मी मी जशा त्यांनी जगासाठी प्राण दिलेला आहे, तसा तुम्ही, पुढे तो म्हणतो, की तुम्ही माझं अनुकरण करा. मग तुम्ही आणि मी, आणि असे येशू ख्रिस्त आल्यावर त्याच्यानंतर जो ख्रिस्ती विश्वास, येशूच्या आधी ख्रिस्ती विश्वास नव्हता, यहुदी होते. येशू नंतर विश्वासी, ख्रिस्ती विश्वासी झाले, जेव्हा शिष्यांनी ख्रिस्ताचा प्रचार केला. तर प्रियानो, येशूची इच्छा हीच, की माझ्यासाठी लोकांनी अ, माझे पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे. आणि ह्या जे देवाची इच्छा आहे, की तुम्ही आणि मी जे आहे, तुम्ही एक दाणा आहे, गव्हाचा दाणा आहे, तुमच्याद्वारे ख्रिस्ताला फळ पाहिजे आहे. असे आपण पाहतो, तर सुरुवात ज्या वेळेस झाली, तो येशूच्या नावाने कष्ट सहन करणार, किंवा येशूचा रक्तसाक्षी म्हणून जो पहिला व्यक्ती झाला, तो स्टेफेनस होता. येशू गेला त्यावेळेस स्टेफनस प्रचार करत होता, आणि हे प्रचार ऐकून खूप आत्मे देवाकडे वळत होते. पण ही गोष्ट यहुदी, याजक, फरीशी लोकांना सहन झाला नाही,
आणि त्यांनी त्याच्यावर झूट आरोप लावून त्याला मारलं, दगड मार करून त्याला मारलं आणि तो येशूचा साक्षीदार झाला. मृत्यूच्या वेळेस आपण पाहतो प्रेषितांचे कृत्य 8व्या अध्यायामध्ये की तो म्हणतो की मी आकाश उघडलेला पाहिलं आहे आणि मी पित्याचे दाहिनीवर येशूला उभा राहिलेला पाहत आहे. मग ही जी साक्षीदार देवाला पाहिजे आहे, देवाचा साक्षीदार सुरुवात झाली. आजच्या काळामध्ये सुद्धा खूप लोक येशूवर विश्वास ठेवून आपल्या जीवाची काळजी घेत नाही, ते साक्षीदार होत आहेत. कारण इथे लिहिलेला असा आहे की वचन इथं 25व्या वचनामध्ये, जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. अर्थात येशूची अपेक्षा आहे की जे कोणी येशूवर विश्वास करत आहे तर त्यांचा जीवन कसा असायला पाहिजे आणि त्यांनी माझ्यासाठी आपला प्राण सुद्धा देण्याची त्यांची तयारी असावी, तरच असे ख्रिस्ती विश्वासी होणार. तर तो काय म्हणतो आणि ह्याच्याद्वारे हे घटना का घडावी, कारण येशूच्या नावाची सुवार्ता होण्यासाठी. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वर जात होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं, तुम्ही सर्व जगात जा आणि माझ्या नावाची सुवार्ता सांगा आणि माझ्या नावाने तुम्ही लोकांना बाप्तिस्मा द्या. तर प्रियानो, असे आपण आज जगामध्ये बरेचसे साक्षीदार पाहत आहोत. आणि एक काळ असा होता 1700-1800 सालामध्ये अमेरिकेतून खूप मिशनरीज सारीकडे गेले. त्यांनी जगातले सगळे देशांमध्ये आपले सुवार्तिक पाठवले, मिशनरीज पाठवले आणि त्यामध्ये एक नवीन जोडपा होता, तरुण जोडपा होता आणि डेव्हिड आणि श्रेया हे दोघं पती पत्नी, तरुण, देवामध्ये उत्सुक. त्यांनी म्हटलं आम्ही देवाची सुवार्तेला जाणार. त्यांनी आफ्रिका देश निवडला की आम्ही आफ्रिकाला जाणार आणि मग ते आफ्रिकाला आले, बेल्जियममध्ये आले आणि बेल्जियममधून म्हणे आम्हाला शहरामध्ये नाही करायची सेवा, आम्हाला येशूचं नाव खेडोपाडी जाऊन करायचे आहे. आणि मग ते कांगो गावाकडे गेले. कांगा गावामध्ये ज्यावेळेस ते गेले तर म्हणे आम्ही हे गावात नाही करणार, आम्ही अजून आतल्या भागात जाणार. मग ते आतल्या गावाकडे गेले तर त्या ठिकाणी जो त्या गावाचा मुखिया होता त्यांनी त्यांना बघून म्हणाला, नाही नाही नाही, तुम्ही माझ्या गावामध्ये बिलकुल जायचं नाही, तुम्ही माझ्या गावामध्ये बिलकुल जायचं नाही, माझ्या लोकांशी बोलायचे नाही, तुम्ही जा परत. डेव्हिड निराश झाला, म्हणतो की काय करायचे, देवाने तर आपला मार्ग मोकळा नाही केला, आपण सेवा करायला आलो. मग श्रेया म्हणे नाही नाही, काय हरकत नाही, आपण गावाचे बाहेर राहू. मग त्यांनी पाहिलं तर गावाचे बाहेर एक काय होता, डोंगर होता. तर त्यांनी म्हटले की आम्ही डोंगरवर जाऊन आपण राहू. ते गेले त्या डोंगरावर, काही राहण्यासाठी छोटीशी कोपी केली, थोडासा झोपडी बांधली आणि त्या दोघं राहायला लागले. पण आता राहतात त्यांचे गरजाचे वस्तू, त्यांना बोलायचं नाही आहे गावातल्या लोकांशी. मग त्यांनी काय केलं, पण एवढं झालं की तो जो त्या गावाचा मुखिया होता त्यांनी एक काम केलं की एक लहान मुलगा होता 10-12 वर्षाचा, त्याला म्हटला आठवड्यातून फक्त 2 दिवस त्यांच्याकडे जायचे, त्यांना लागणारे वस्तू जे लागतात त्यांना नेऊन तू द्यायचे, फक्त आठवड्यातून 2दा जायचे. एवढं बोलला. आता हे दोघं जण तसंच आठवड्यातून 2दा फक्त तो लेकरू येत होता, सामान देत होता आणि जात होता. पण काही फरक नाही. त्यांना वाटलं काही घटना घडेल, फरक होईल. नाही. मग आणि ते आफ्रिका देश, गरम देश, हे थंड देशातले लोक त्या डोंगरावर राहायला गेले. तिथे ऊन, पाऊस, मच्छर आणि त्या ठिकाणी मलेरियाची साथ आली आणि श्रेयाला श्रेयाला मलेरिया झाला आणि ती होती प्रेग्नेंट.
आणि त्या परिस्थितीमध्ये तिला मलेरिया झाला. तिची तब्येत काय सुधरेना आणि त्या परिस्थितीत तिने एका मुलीला जन्म दिला आणि त्यांनी तिचं नाव ठेवलं ॲना नाव ठेवलं तिच्या. आणि श्रेयाची तब्येत काय ठीक होईना. 17-18 दिवसांनी ती मेली. लेकरू लहान आहे आणि बायको पण मेली. डेव्हिड इतका अपसेट झाला, देवाच्या विरोधात झाला. काय देव आहे, त्यांनी मला सगळं काही माझा नाश केला आणि मी आता काय करू, असा तो देवावर रागवला. आणि मग आपली पत्नीची त्याने तिथे एक कबर बांधली. एकटाच आहे, कोणी नाही आहे संगती. बायकोची कबर बांधली आणि त्याच्यावर त्याने आपला श्रेया नाव लिहिलं कबरेवर. आणि मग तो लेकराला घेतलं आणि कांगो गावात आला. कांगो गावातले जे मिशनरी होते त्यांच्याकडे त्या लेकराला दिला आणि तो आपल्या गावी निघून गेला आणि देवाला सोडला आणि दारू आणि ह्याच्यात आपलं जीवन तो नष्ट करत राहिला. पण हे बाळ जेव्हा मोठं होत आहे तर त्या मिशनरी पण आता हे झाले, त्यांना पण हे व्हायना. तर त्यांनी त्या लेकराला, ते पण आजारी वगैरे पडले आणि त्यांनी एक अमेरिकन मिशनरीला त्या लहान मुलीला दिला आणि मग ते मुलगी त्यांच्याकडे गेली आणि हे कांगो गावातले जे मिशनरी होते ते पण वारले. आणि आता ही मुलगी अमेरिकन मिशनचे मिशनरीकडे राहिली, अमेरिकेत गेली आणि मग ती मोठी झाली, तिचं लग्न झालं आणि ती आपल्या घरात होती, तिलाही लेकरं बाळ होते. मग एक दिवशी तिच्या घरामध्ये एक मॅगझिन आला. आपल्याला माहिती आहे जुने मिशनरी लोकांच्या काळामध्ये प्रत्येक संस्थेची काय निघायची, एक एक मॅगझिन निघायची. आणि ते मॅगझिन का असायची, तो जे मिशनरी लोक कामं करायचे त्यांची पूर्ण माहिती असायची. मग हिच्या हाती एक काय मिळाला, एक पत्रिका, ती मॅगझिन आली. पण ती उघडून पाहती तर त्या तिची भाषा तिला माहीत नाही, ही वेगळीच भाषा आहे. आणि आणि मग तिने उघडलं आणि ती पानं पलटू लागली. पानं पलटता पलटता एका पानावर तिला एक चित्र दिसला आणि त्या चित्र होता, डोंगरावर एक कबर आहे आणि त्याच्यावर श्रेया नाव लिहिलेलं आहे. आणि ती बघती आणि म्हणती की अरे, माझी आईचं नाव श्रेया होती आणि माझे आई वडील जेव्हा स्वार्थेला गेले तर ते एक डोंगरावर राहत होते. हे नक्की त्यांच्याच आहे, माझी आईची कबर आहे. आता मला हे जे साक्ष आहे ते मला वाचून घ्यायची आहे. आणि मग ती नवऱ्याच्या मागं लागते. मग नवरा शोध करतो, मग एक प्रोफेसर त्यांना भेटतो आणि मग तो प्रोफेसर त्या भाषेचा ट्रान्सलेशन करून सांगतो की एक ही साक्ष एक पास्टरची आहे म्हणे. एक पास्टरची साक्ष आहे की माझ्या गावामध्ये 2 मिशनरी आले होते, नवरा बायको. आणि ते आमच्या मुखियाने त्यांना येऊ दिला नाही, बोलू दिलं नाही. तर ते डोंगरावर राहत होते आणि त्यामध्ये ती बाई वारली. आणि मला एक हुकूम होता की तू त्यांच्याकडे 2 दिवस जायचे आणि त्यांना सामान द्यायचे. आणि मी त्यांच्याकडे जात होतो. फक्त आठवड्याचे 2 दिवस. श्रेयाने हार मानली नव्हती प्यानं. तो बाळ ज्यावेळेस तिच्याकडे येत होता, ती त्याला शुभ वर्तमान सांगायची. येशूविषयी ती सांगायची. आणि मग ते बाळ मोठा झाला आणि तो पास्टर झाला. आणि त्या पास्टरने साक्ष दिली होती की मी त्यांच्याकडून शुभवर्तमान ऐकलं, मी पास्टर झालो आणि आता मी 600 लोकांना ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. आणि मी जो माझा हे होता, मुखिया जो होता, तो पण ख्रिस्ती झालेला आहे. तर प्रियानो, गव्हाचा दाना हे जे ख्रिस्ताची अपेक्षा आहे की मी गव्हाचा दाना आहे, मी अनेक लोकांना फळ देणार आहे, तसे माझे विश्वासणारे असे व्हावे आणि माझे मागे चालणारे ते व्हावे आणि असे करून देवाची साक्ष देणारे असावे. कारण वचन इथे काय सांगत आहे प्रियांनो, 25वा वचन, 12वा अध्याय योहानाचा 25वा.
जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपला जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. येशू ख्रिस्त मरणे अगोदर आपल्याकडे हे एक इनडायरेक्टली आपल्याला हे सांगत आहे की तुम्हाला देवाच्या नावाची माझ्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे. तुम्ही एक गव्हाचा दाणा आहात. श्रेयाने हार नाही मानली. एक लहान मुलगा, तिला ते वचन सांगत होती, पण तिला कल्पना होती का? मिशनरीज लोकांनी असेच केलं, अपेक्षा नाही केली, पण नंतर असं झालं की देवाचं कार्य देव करतो. एकच आत्मेला सांगितलं, लहान मुलाच्या आत्मेला सांगितलं ख्रिस्ताचा विषय, आणि तो ज्यावेळेस मोठा झाला तर एवढे आत्मे घेऊन आला. देव बाप येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी हेच म्हणत आहे की तुम्हाला माझ्यासाठी काम करायचे आहे. आणि तो म्हणतो की जो कोणी आपला जीव आपला जीव चा द्वेष करतो आणि सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. आपल्याला ख्रिस्ताची सेवा करताना त्रास होणार हे येशू ख्रिस्त आपल्याला शिकवित आहे. आणि तुम्ही जर माझ्यासाठी आपला प्राण दिला तर इथे वचन काय सांगत आहे की कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान राखेल. देवाच्या येशूची इच्छा हीच आहे की माझ्या नावाचा प्रसार करणारे हे सगळे लोक असावेत. तो बळजबरी करत नाही प्रियानो. वचनकडे लक्ष द्या. तो काय म्हणतो? जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुकरण करावा. म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करील तर पिता त्याचा मान राखेल. प्रियानो, येशू ख्रिस्ताचा त्या पृथ्वीवर येण्याचा जो उद्देश होता हेच की तो मानवासाठी मानवाची सुटका करायला तो आलेला होता. जुने करारामध्ये यज्ञ व्हायचा वल्हांडणाचा, तो लोकांचे पापासाठी सुटका होण्यासाठी जनावराचं रक्त होता. पण आज आज ह्या वेळेस आपण विचार करू, हा वल्हांडण सण आहे, आणि ह्या वल्हांडणात सणाच्या वेळेस ही मोठी घटना घडणार आहे ते कोणाला ठाऊक नाही आहे प्रियानो. इथे बघा वचन आपण बघू 28वं वचन. हे पित्या, या घटकेपासून माझे रक्षण कर, तरी मी यासाठी या घटकेत आलो आहे. आता येशू ख्रिस्त कोणती घटनेबद्दल बोलत आहे? येशू ख्रिस्त कोणती घटनेबद्दल बोलत आहे? कोणाला माहित आहे का ही घटना काय आहे की किंवा काय घटना घडणार आहे? कोणाला ठाऊक नाही आहे. केवळ पित्याला आणि येशूला. ही घटना घडायची योजना देवाने हजारो साल पूर्वी केली होती. ज्यावेळेस देवाने सृष्टीची रचना केली, आदम आणि हवेला घडलं, आणि त्यांनी आदम आणि हवेने त्याची आज्ञा मोडली, पाप केलं, देवाचा आणि त्यांचा संबंध तुटला आणि त्या सैतानाचे झाले. मग तेव्हाच देवाने एक योजना केली की ह्याच मानवाला मी परत माझ्याकडे आणण्यासाठी मी माझ्या पुत्राची बली देणार आहे. मी माझ्या पुत्राचा यज्ञ करणार आहे प्रियांनो. आणि तोच वल्हांडण सण इस्रायलियांसाठी सुटकेचा प्रतीक केला, आणि नवीन करारात येशू ख्रिस्ताच्या वल्हांडणा सणमध्ये त्याच्या अर्पण होण्यासाठी ही घटना येशू ख्रिस्त म्हणत आहे. आपण 27वं वचन बघा. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू?
आपण दुःख सहनाची आठवण करत आहोत ना, हे त्याचा दुःख सहनाचा आठवडा आहे ना. आज तिसऱ्या दिवशी येऊन तो काय झालेला आहे, त्याचा जीव व्याकुळ झालाय. का झालेला आहे? तो म्हणतो घटना. काय घटना आहे? घटना काय घडणार आहे प्रियांनो? तर घटना ही घडणार आहे की 2 दिवसाने त्याचा वध होणार आहे. आज तो आहे, उद्या रात्री त्याला धरून दिले जाणार आहे, त्याचे हाल हाल होणार आहे आणि सकाळी त्याला क्रूसावर खेळण्यात येणार आहे. ते मृत्यू त्याला दिसत आहे प्रिया. त्याला माहित आहे की माझा मृत्यू कसा आहे आणि तो व्याकुळ झालेला आहे. ही कोणाला माहित नाहीये, केवळ त्याला माहित आहे की माझा मृत्यू समोर आहे. 2 दिवसात 2 दिवसात मला मरायचे आहे. आणि कोणता मृत्यू आहे की माझ्या हातामध्ये खिळे ठोकले जाणार आहे, फटक्यांची मार आहे, अपमान आहे, निंदा आहे, डोक्यावर काट्यांचा मुकुट आहे. तो मृत्यू त्याला दिसत आहे. तर तो वचन तुम्ही लक्ष द्या. काय म्हणतोय? हे पित्या, या घटकेपासून माझे रक्षण कर. तरी मी यासाठीच या घटकेत आलो आहे. आता ही घटका आपण बघतोय की त्याला मृत्यू दिसत आहे. तो म्हणतोय की ह्या घटकेत माझं रक्षण कर. आणि पण मी ह्या घटकेसाठीच आलो आहे. म्हणजे देवाची योजना आहे की बेटा तुला मानवासाठी मरायचे आहे आणि तुला हे करायचेच आहे. म्हणून तो ह्या ठिकाणी व्याकुळ होऊन म्हणतो, ह्या घटकेस माझा रक्षण कर. आपण पाहतो उद्याचा दिवस धरून देणार आहे, वलांडन सन खाऊन, आणि त्याला रात्री धरून देणार आहे. गेतसमनीमध्ये प्रार्थना करत असताना तो म्हणतो, हे पित्या, हे प्याला माझपासून दूर कर, पण माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा. ही घटका त्याचे समोर आहे प्रिय. हे घटकेबद्दल येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि पण त्याला माहिती आहे मला ह्याच्यातून जायचेच आहे, माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करायची आहे. जर मी नाही मेलो तर हे जे मानव आहे पूर्ण पृथ्वीवरचे, ह्यांची सुटका होणार नाही, ह्यांना नवीन जीवन मिळणार नाही, सैतानापासून ह्यांची सुटका होणार नाही. म्हणून तो व्याकुळ आहे की मला हा मरण करायचेच आहे. पुढे वचनामध्ये काय सांगतो? आपले नामाचे गौरव करतो, पित्याला म्हणतो. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरवली आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. गर्जना झाली, लोकांना काही समजलेलं नाही आहे प्रियानो. आणि त्यांना वाटलं देव बोलला. बरेच वेळ असं झालेलं होतं की अशा देवाणी व्हायची, तर लोक घाबरायचे आणि त्यांना समजत तर काय नसायचं. शाऊलच्या वेळेस पण तसं झालं होतं, लोकांना समजलं नाही, केवळ शाऊलला समजलं. असंच दरवेळेस व्हायचा. तर लोकांना ही भाषा समजली नाही. तर पण इथे येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? येशूने उत्तर दिले, मी ही वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुम्हासाठी झाली. ही वाणी तुमच्यासाठी झाली आहे. आणि ही वाणी मानवांना काय सांगत आहे प्रियांनो? आता या जगाचा न्याय होत आहे. या जगाचा न्याय होत आहे. देवाने आधीच ठरवलं आहे की पृथ्वीवर न्याय होणार आहे, न्याय होणार आहे. आणि आता ती वेळ आली आहे. हजारो साल पहिले ही योजना झाली आणि 2025 ह्या वर्षांमध्ये ही घटना घडत आहे की सैतानाला हरवणार आहे. तो काय म्हणतो की तुमच्यासाठी ही वाणी झाली आहे. आता या जगाचा न्याय होत आहे. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.
या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. या जगाचा अधिकारी कोण आहे प्रिया? ह्या जगाचा अधिकारी कोण आहे? सैतान. सैतान ह्या जगाचा अधिकारी झाला कसं? ही पूर्ण पृथ्वी त्याच्या हातात गेली कशी? तर प्रियानो, हा सैतान देवाचा तो दूत आहे. ज्यावेळेस देवाने पृथ्वीचं निर्माण केलं, त्याचे दूत होता. त्याच्या बरोबर चालायचा. त्याचा लाईट बेअरर म्हणतात त्याला. तो देवाबरोबर राहायचा, देवाचे सर्व कामं करायचा. त्याला वाटलं, देवा आणि माझ्यात काय अंतर आहे? सर्वचा अधिकार मला आहे. पृथ्वीवरचा अधिकार पण देवाने मला देऊ केलेला आहे. मी आता देवा समान होईल. आणि हे घमंड त्या दूताला आलं. देवाने त्याला तिथून पृथ्वीवर टाकलं. कारण त्याला पृथ्वीवरच्या सर्व बघण्याचा अधिकार देवाने तेव्हाच दिला होता. म्हणून तो ह्या जगाचा अधिकारी आहे प्रियांनो. आणि म्हणून त्यांनी देवाच्या हातातल्या व्यक्तीला, माणसाला आपल्या काबीज केला आहे. आणि आता देवाला हे फार जड झालेलं आहे की ह्याच्या हातातून मी माझ्या मानवाला कसा घेऊ. मग मला मोठा बलिदान करायचे आहे. आणि त्याने आपल्या पुत्राचा बलिदान करायचं ठरवलं. एवढे वर्ष झाले. पण प्रियांनो, 2000 आता 25 आहे. आणि आपण काय बघतोय की आता येशू ख्रिस्त आलेला आहे. कोणत्या कामासाठी? ह्या कामासाठी की मरायचे आहे आणि मानवाची सुटका करायची आहे. म्हणून तो म्हणतो, मी गव्हाचा दाणा आहे. मी जर मेलो नाही तर हे लोकांची सुटका होणार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की आता आता जगाच्या ह्या अधिकारीचा नाश होणार आहे. आणि त्याचा नाश येशू ज्यावेळेस वधस्तंभावर मेला आणि तिसरे मेला, त्याच वेळेस सैतानाचा पराजय झाला प्रियानो. पण तिसरे दिवशी परत देवाने त्याचा गौरव केला. आपले पुत्राला त्याने मरणातून उठवलं प्रियानो. त्याला तो मरणातून त्याने उठवलं. आणि सैतानाची सारी योजना देवाने निष्फळ केली. आणि सैतानासाठी जो त्यांनी जागा तयार केली, नरक, इथे म्हणतोय की त्याला काय करणार आहे? आता या जगाचा न्याय होतो. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. मला पृथ्वीपासून उंच केले तर मी आपणाकडे सर्वांस ओढीन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आपला मरण सांगत आहे. मला पृथ्वीपासून उंच केलं जाणार आहे. त्याच्या वधस्तंभावर त्याला दिलं जाणार आहे. आणि तिथं मी तुम्हा सगळ्यांना आपल्याकडे ओढणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूची ही कामगिरी, ह्याची वेळ आता ह्या सणाच्या वेळेस पूर्ण होत आहे प्रियांनो. कारण हा देवाचा कोकरू आहे, स्वर्गातून आलेला आहे. ह्या वलांडण सणाच्या वेळेस पशुचा यज्ञ होणार नाहीये प्रियांनो. तर ह्या वेळेस येशू ख्रिस्ताचा यज्ञ होणार आहे. तो मरणार आहे. आणि तो म्हणतो, मी गव्हाचा दाणा आहे. आणि मी जर मेलो नाही तर ह्या सगळ्यांची पापापासून सुटका होणार नाहीये प्रियांनो. असा येशू ख्रिस्त ह्या वेळे आणि हेच त्याचे दुःख भोग सप्ताह आहे. आणि तो आता विव्हळ झाला आहे. तो म्हणतो की माझा मन, माझा जीव व्याकुळ झाला. आठवड्याचे 6 दिवसाचे 3 दिवस गेले प्रियांनो. उद्या त्याचा धरून देण्याचा दिवस आला. रात्रभर त्याची हालहाल होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याला वधस्तंभावर की घटकेपासून हाच म्हणूनच हा आठवडा दुःख भोग सप्ताह म्हटलं जातो की ह्या वेळेस येशूला भयंकर वेदना झाली. हा आठवडा त्याच्यासाठी अतिशय दुःखाचा झालेला आहे प्रियांनो. आणि तो काय म्हणतो?
यास्तव लोकांनी त्याला विचारले, ख्रिस्त सर्व काळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? लोकांचे डोळे अजून उघडे झालं नाही आहे. लोकांना वाटतं की येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही ऐकलं आहे आणि त्याला ख्रिस्त सर्व काळ राहील हे आम्ही ऐकलं आहे. हे सत्य आहे. पण थोडे वेळसाठी ख्रिस्ताला त्यांच्यापासून लांब व्हायचे आहे, मरणार आहे आणि परत जिवंत होणार आहे, हे त्यांना कळलेलं नाहीये प्रियानो. आम्ही नियमशास्त्रातून ऐकतो, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे हे कोण आहे? त्यांना समजलेलं नाही की हाच मनुष्याचा पुत्र ज्याला म्हणत आहे, हाच प्रभू येशू ख्रिस्त आहे, हाच देवाचा पुत्र आहे. यावरून येशूने त्यास म्हटले, आणखी थोडा वेळ तुम्हामध्ये उजेड आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, तुमच्यामध्ये थोडा वेळ उजेड आहे. ख्रिस्ताने काय म्हटलं? मी जगाचा प्रकाश आहे आणि प्रकाशात जो चालतो तो अडखळत नाही. अंधारात चालणाऱ्याला समजत नाही की तो कुठे चाललेला आहे. येशू ख्रिस्त इथे सांगत आहे, अंधकाराने गळू नये म्हणून मनुष्य तुम्हास उजेड आहे तोपर्यंत चाला, कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो कळत नाही. तुम्ही उजेडाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हास उजेड तोपर्यंत उजेडेत विश्वास ठेवा. येशू ख्रिस्त आता सांगत आहे, त्यांनी मरण सांगितलेलं आहे, मला उंच केला जाणार आहे आणि जर मी उंच केला गेलो नाही तर मी तुम्हाला आपल्या जवळ घेता येणार नाही. मला उंच व्हायचे आहे, मला गव्हाचे दाण्यासारखं मरायचे आहे आणि जर मी मेलो नाही तर तुमची सुटका होणार नाही. आणि येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपली तुलना गव्हाचे दाणे बरोबर करत आहे आणि तो आपल्याला सुद्धा बोलत आहे. तो तुम्हाला आणि मला सुद्धा बोलत आहे प्रियानो, की तुम्ही माझे माग जर तुम्ही येता, 28वा वचन 26वा वचन, जर कोणी माझी सेवा करील तर त्याने मला अनुसरा. देवा येशूची इच्छा की जे जे येशूची सुवार्ता ऐकतात, येशूविषयी ऐकतात, त्यांनी येशूचा स्वीकार करावा. तर तर तुम्ही येशूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या मागे चाला, त्याच्यासाठी सेवा करा. त्याची सेवा करत असताना कष्ट, दुःख, त्रास, अपमान हे सगळे जर आले तर त्याला भ्यायचे नाही. येशूची अपेक्षा आहे प्रिया. आज आम्ही त्याचा दुःख भोग सप्ताह आठवण करत आहोत, पण कृतीमध्ये आम्ही काय करत आहोत? आम्हाला कृती पण करायची आहे ना. जर आमच्याकडून कृती नाही तर ख्रिस्त निराश होणार की तुम्ही माझ्या माझ्या मागे पूर्णपणे येत नाही, तुम्ही माझ्यासाठी जीव तुम्ही द्यायला तयार नाही ना, तुम्ही आपला जीव वाचवता ना तर तुमचा नाश. पण जर माझ्यासाठी तुम्ही आपला जीव द्यायला तयार आहात तर तुम्ही आपला सार्वकालिक जीवनाचा तुम्ही रक्षण करत आहात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, तर तुम्हाला आणि मला आज निर्णय घ्यायचे आहे. आज हे दुःख भोग सप्ताह तुमचे आणि माझे मध्ये येशू ख्रिस्त अपेक्षा करत आहे. तो बोलत आहे की जो कोणी माझ्या सेवा करील तर त्याने मला अनुसरावे. आणि खरं आहे, ज्यावेळेस कोणी येशूची सेवेला निघतो आणि त्याचे संकट असतात, त्रास असतात, तर येशू त्यांची सुटका करतो. प्रियांनो, आज हे वचनावरून मला माझी एक साक्ष सांगावीशी वाटत आहे. कारण हे जे वचन आहे ते किती सत्य आहे ह्याचा अनुभव आम्ही पती पत्नीने घेतलेला आहे. मी फार थोडक्यात आमची साक्ष सांगणार आहे की आम्ही ज्या एक गावामध्ये सेवेसाठी जातो, ते ढवळपुरी नावाचं गाव आहे. नगरपासून 40 किलोमीटर दुरीवर आहे. आणि आम्ही त्या गावात गेलो प्रियांनो. मी नव्हते पण माझे पती गेले आणि
तिथे त्यांनी पाहिला. अ, ह्यूम साहेबांनी एक खोली बांधलेली होती चर्च म्हणून. ते बंद पडलेलं आहे. पूर्वी 250 कुटुंब त्या ठिकाणी होते, परंतु मिशनरीज होते. मिशनरीज त्यांना सगळं द्यायचे, अन्न द्यायचे, पाणी द्यायचे, कपडा द्यायचे. सगळे लोक होते, 250 कुटुंब. परंतु तो मंदिर बंद पडलेला आहे. आणि मंदिर बंद पडलेलं आहे. एकच व्यक्ती आहे जो वडाळा मिशनमध्ये शिकलेला, त्याच्यावर ख्रिस्ताचा प्रभाव आहे. आणि तो त्याला लढतोय तिथे, की तुम्ही हे मंदिर गावात मध्ये घेऊ नका, हे मंदिर राहू द्या. आणि त्या पिरियडमध्ये माझे मिस्टर तिथे गेले. आणि मग त्या म्हणे की तो आपण हे लोक मंदिर घेणार आहे ब्रदर, आणि मी आता कचेरी पुढे जाणार, राखेल ओतून घेणार, मी तिथे आपल्याला जाळून घेणार, पण मी ह्यांना जाऊ देणार नाही हे मंदिर. मग माझे मिस्टर म्हणाले, नाही ब्रदर, आपण तसं करायचं नाही, आपण प्रार्थना करू. आणि मग असं झालं की प्रार्थना वगैरे केले गेले. मग त्या व्यक्तीने जो तो ताबा घेणार होता, त्याच्या मनात देवाने कार्य केलं आणि तो दुसरीकडे गेला आणि त्याने ते मंदिर सोडलं. आणि आम्ही तिथे सेवेला जाऊ लागलो. आठवड्यातून एकदा, जसं की श्रेया एक मुलाला सांगत होती वचन, आम्ही आठवड्यातून एकदा जाऊ लागलो. सकाळी 5ला पुण्याहून निघायचं, 8-9 पर्यंत पोहोचायचे. भक्ती घ्यायची. लोक, आम्ही गेल्यावर लोक येणार, भक्ती घ्यायची, थोडा वेळ बसायचे, 3, 3:30, 4ला परत निघायचे आणि पुण्याला यायचे. अशी त्या गावात सुरू झाली सेवा. सेवा करीत असताना प्रियानो, लोक नव्हते येत. लेकरांमध्ये आम्ही सेवा सुरू केली. फार क्वचित मोठे लोक यायचे. आणि ते मंदिर तो चालू झाला. आणि करता करता नाताळाचा वेळ आला. आता आम्ही भक्ती घेत होतो. आता सगळे म्हणे, आपण नाताळ करणार. म्हटलं हो, करू आपण नाताळ. सगळ्यांना समजायला पाहिजे की ख्रिस्त हा एक देव आहे. आणि असं करून आम्ही प्लॅनिंग करू लागलो. आमच्याकडे काय आहे, लोकांना देण्यासाठी काहीच नाही आहे. तरी आम्ही आमचे ओळखीचे मित्रांना मैत्रिणींना सांगितलं, तुमचे जे चांगले जुने कपडे असतील ते आम्हाला द्या. लोकांनी खूप सुंदर सुंदर कपडे दिले. आणि मग आमच्याजवळ जे होतं नव्हतं पेन्शनमधून आम्ही छोटे 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 बक्षिसे घेतले. बक्षिसेशिवाय ते येणार नाही, थोडासा लालच. मग आम्ही बक्षिसे घेतले. आणि आम्ही बक्षिसे घेऊन आणि हे करा, आता 24ला आपण भक्ती करू. मग जेवण पण पाहिजे नाताळाचा. अरे, पैसे नाही, बरं आपण व्हेजिटेबल पुलाव करू. मग नाही 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 नाही, आपला सण आहे आणि आपण चिकन बिर्याणी देऊ आणि सारे गावाला द्यायचे. आपल्यात नाही खायचे, सगळ्यांना द्यायचे, गावभर जेवण असतो. आम्ही विचारात पडलो, पण देव समर्थ आहे. एका जणाने आम्हाला दान दिलं पैसे, बिर्याणीचं जेवण झालं. 24 तारखेला सगळे कार्यक्रम उरकलं, जेवण गिवण सगळं, आणि आम्ही आलो. 8 दिवसानंतर ज्यावेळेस माझे मिस्टर तिथे गावात गेले, तर ते साळवे ब्रदर म्हणतात, ब्रदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यांच्या मनात धक, काय झालं, आता हे गावातले लोक विरोधात उभे राहिले की काय. ठीक आहे, पण मी नाही सांगत, त्या व्यक्तीच्याच तोंडाने तुम्ही ऐका. बरं बाबा, कोण व्यक्ती आहे, घेऊन या. मग तो गेला, त्या व्यक्तीला घेऊन आला. तो व्यक्ती बघायलाच म्हणायला गेले, शॉर्ट व्यक्ती, काळा काळा एकदम ढील. आणि तो आला. या ब्रदर, बसा, काय म्हणणं आहे तुमचं. मला तुमच्याशी बोलायचे. काय बोलायचे सांगा. मला, मी ह्या गावातला सगळ्यात मोठा तांत्रिक आहे आणि माझ्याकडे इतकी मोठी विद्या आहे की ज्या मला वाटलं की हे व्यक्ती मारायला पाहिजे, तर मी त्याला असं करेल की 10 पावलं चालला की तिथंच मिळायला पाहिजे, 11वा पाऊल त्यांनी उचलला नाही पाहिजे. अशी शक्ती माझ्याकडे. मग तो म्हणतो, तुमचा कार्यक्रम होणार, साळवेने मला सांगितलं की तुम्ही इथं नाताळाचं काम करणार आहात. आणि मला हे समजलं, तेव्हापासून माझी इच्छा होती की तुमचा कार्यक्रम होऊ नाही.
आणि 3 महिनेपासून मी माझी सर्व विद्या, मी सगळी विद्या लावली. जे काही मला येत होता ते सगळं मी लावलं. मी 3 महिने रोज मशन घाटात जाऊन बसत होतो की ह्यांचा कार्यक्रम नाही व्हायला पाहिजे. परंतु तुमचा कार्यक्रम अतिउत्तम झाला. तुमचा देव महान आहे. तुमचा देव जिवंत आहे. हे कोण बोलत आहे? तांत्रिक बोलत आहे. आणि मग यांनी येऊन सांगितलं की अरे असं असं झालं. आणि तो चर्चच्या जवळच त्यांचा असा छोटा वाडा आहे, भीलवाडा. आणि तो माणूस तिथे राहत होता आणि त्याला ते सहन होत नव्हता. प्रियानो, देवाने मग आमच्या लक्षात आलं, आपण देवाची सेवेला निघालो आणि आपल्याला काय माहित नाहीये की आमच्या माग काय कट चाललाय. तो आमच्या तंत्रमंत्राने बरंच काही नुकसान करू शकला असता. आम्ही 160 किलोमीटर जात होतो, येत होतो. तो आमचा काही ऍक्सिडेंट करू शकत होता. तो आमचा काही पण करू शकत होता. पण देवाने ते होऊ दिलं नाही. देवाने ते होऊ दिला नाही प्रियानो. तो देव काय म्हणतो की जो कोणी माझी सेवा करील त्याने मला अनुसरावे. म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असणार. देवाने आमचं रक्षण केलं. त्या माणसाचे सगळे तंत्रमंत्र संपवले. प्रेज द लॉर्ड. देव इतका महान आहे की त्या माणसाचा काही एक चालला नाही. तर ज्या वेळेस आपण देवाची सेवेला जातो तर आपण आपला पाठीराखा देव आहे. देवाची सेवा करायला आम्ही कानकून करू नये. कारण येशूला पाहिजे आहे की तुम्ही त्याच्या नावाची सुवार्ता करा. त्याच्यासारखे गव्हाचा दाणा बना. आणि जर तुम्ही पण तुमचाही नाश झाला तर देवाचा कार्य होणार आहे. आणि ह्या प्रकारे प्रियानो, ह्या प्रकारे देवाच्या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. सेवेमध्ये खूप भयंकर अनुभव आले. तो बाबा त्याला आम्ही समाचार सांगायचा प्रयत्न केला. मोठा तांत्रिक तो काय आला नाही. पण त्याने आपलं कार्य चालू ठेवलं. आणि तो काय करायचा, असं म्हणतात की तो चेडे, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, जादू टोनेचा हा प्रकार आहे चेडे. त्यांनी मंदिराचे दाराचे समोर 3 दरवाजे आहेत, तिथं चेडे पुरून टाकले की दुसरे लोक मंदिरात येऊ नये. हे चेढेचा भयंकर प्रकार आहे जादूचा. आणि ते ढवळपुरीची विशेषता 12 वाड्यात 13वी ढवळपुरी आणि चेढ्यांची ढवळपुरी. आणि त्या चेढ्यांची ढवळपुरीत प्रभूने आम्हाला नेला आणि त्याची सेवा आज 20 वर्ष आम्ही तिथे केलेली आहे. तर प्रियानो, देवाच्या कार्याला आज आपल्याकडून देव हे करत आहे. येशू हे दुःखात आहे तरी तो इथे सांगत आहे, मी नाही सांगत आहे, येशू सांगत आहे की जो कोणी आज तुमच्यातलं कोण आहे येशूची इच्छा पूर्ण करायची, तुम्हाला आणि मला. येशू मरण्या अगोदर दुःख भोग सप्ताहामध्ये ह्या गोष्टींची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून करत आहे. आपली मनाची तयारी करा की हे दुःख भोग सप्ताहामध्ये प्रभूला आम्ही काय फळ देणार आहोत. अंजिराचं झाड सुकलेलं आहे. आम्ही टवटवीत नाही, पण आम्ही फळ देणारे व्हावे. देवबाप करू. एक छोटीशी मला साक्ष अजून एक बहिणीची द्यायची होती. देऊ का परत? की टाइम छोटीशी आहे पण महत्वाची आहे. कारण ही जी साक्ष आहे मी ऐकली आणि त्या बहिणीने असं म्हटलेलं आहे की माझा हे एक निरोप ह्या लोकांना द्या जे देवाची सेवा करत आहे. तर ते ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा आमचा देश अंग्रेजांचे अधीन होता. मग त्यावेळेस इंग्लिश लोक होते, पण त्यावेळेस राजे रजवाडे असायचे आणि राजे रजवाड्यांवर ते इंग्लिश लोक आपला अधिकार चालवत. त्यावेळेस मध्ये त्यांचा खूप मोठा राजांचा
हे असायचा, वैभव असायचा खूप मोठा. मग त्या एक सरदार त्यांचा, तर हा जी गोष्ट आहे हे तिकडं दक्षिण भागातली ही गोष्ट आहे. आणि त्रावणकोर, त्रावणकोर हे साऊथ मधला हे एरिया आहे. तिकडचा एक राजाचा मोठा नायक आहे. तो खूप वैभव आहे त्याचा, खूप त्याचा चालतोय तो. आणि तो मोठा आहे व्यक्ती, त्या जो ते म्हणन ते तिथे व्हायचं. आणि त्याच्याकडे त्याला एक मुलगी असते. आणि ती मुलगी ज्यावेळेस राजमहालमध्ये राहती, राजकुमारी सारखी राहती. आणि ती ती असताना मी फारच शॉर्ट करत आहे. तर ती आई वडिलांकडे असताना राजकुमारी सारखी राहते. आणि हा वडील एकच मुलगी आहे. आणि ती जराशी मोठी होती की तो त्याच्या लग्न करून देतो, की आणि एक विद्वान व्यक्तीशी लग्न करून देतो. आणि मग त्याला काय करतो, सरकारी नोकरीवर लावून देतो. आणि तो त्याला सिलोन म्हणजे श्रीलंका, जे श्रीलंका आहे तिथे तो त्याला पाठवून देतो. आता ह्या हिच्याजवळ एक लहान मुलगी आहे. आणि ही राहत असताना हिला एक प्रचारक भेटतो. आणि तो प्रचारक तिला देवाचा सांगतो. आणि देवाचा ऐकता ऐकता ती इतकी देवामध्ये होऊन जाते की ती येशूच्या नावाचा बाप्तिस्मा घेते. आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या वडिलांना तिथे समजते की माझी मुलीने ह्या ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि मग तो काय करतो, रागात भरतो. माझा तुला माहित नाही की मी कोण आहे, आणि तू माझा अपमान केला, आणि ह्या देवाचा तू स्वीकार केला. आणि तू तुला थोडा पण विचार नाही आला का, माझा अपमान केला आणि त्या ख्रिस्ती विश्वासात गेली. आता मी तुला चान्स देतो की त्या देवाचा तू नाकार कर. म्हणते, नाही पिताजी, मी येशूचा नाकार करू शकत नाही. कारण येशूने माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि माझ्यासाठी तो मेलेला आहे. मग रागात, तुला हे समाचार कोणी दिला? त्या माणसाला बोलवलं. आणि त्याला बोलवल्यानंतर, तू माझ्या मुलीला हे का सांगितलं? आणि मग रागाच्या भरात त्याला मारतो, शिपायांना मारतो, अजून मारा आदमारा करा आणि नदीत टाकून द्या, मासेंनी त्याला खाऊन टाकावा. त्याचं ते केलं. 5-6 दिवसांनी लोकांनी सांगितलं, त्याला मारलं आणि त्याच्या मांसाने खाल्लं. परत मुलीला बोलवतो दरबारमध्ये. सर्व दरबार भरलेला आहे. आणि तिला म्हणतो, तू सांग आता, येशूचा नाकार करते की नाही? ती म्हणते नाही. पण त्याला इतका राग येतो की तो तिच्या हातातले 3 बोट तोडून टाकतो. ती ओरडतीच, तिचं चीख निघून जाते. आणि मग रागात फिरतो, हे करतो, ते करतो, अजून तुला चान्स देतो. ती म्हणते, नाही पिताजी, मी येशूला सोडणार. दुसऱ्या हाताचे बोट तोडून टाकले. एक वडील आणि तिला तो इतका छळतो. शेवटी तिला तिच्या नवऱ्यालाही बोलवून घेतात. आणि मग नवऱ्याला हे करून बोलवल्यावर तिचे बोट असे तुटलेले आहेत. आणि तो म्हणतो की तिला गोडाऊनमध्ये टाकून द्या. गोडाऊनमध्ये टाकल्यावर तिथे उंदीर आहे, किडे आहेत, मकोडे आहेत. 14 दिवसांनी एक शिपाहीला वास येतो. तो म्हणतो, ह्याचा तर राजकुमारीला टाकला आहे, आपण बघूया. आणि मग तो बघतो तर ती एकदम अशी पडलेली आहे, पण जिवंत आहे. श्वास चालू आहे आणि जिवंतपणे ती सडत आहे. मग तिला दया येते, वेगळे कळण येतात. परंतु आणि तिला जराशी सुधारली 1-1.5 महिन्याने. तर ते म्हणते, तू इथून निघून जा, तुझा बाप तुला मारून टाकणार आहे. तर ती म्हणते, नाही. बापाकडे जाते. बाप बघून म्हणतो की तू जिवंत आहे, तू मेली नाही का? तू स्वीकार करायला आली का की येशूचा नकार करते? नाही पिताजी, नाही. तो अजून रागामध्ये होतो. नवऱ्याला बोलून घेतो. नवरा मारहाण करतो. आणि मग त्या राज्यसभेमध्ये तिच्या गळ्यात एक पाटी टाकतो. त्या पाटीत काय लिहिलेलं असतं?
ही चरित्रहीन बाई आहे आणि हा लेकरू कोणाचा आहे आम्हाला माहित नाही. हे करणारा कोण आहे? तो एक वडील. का? ख्रिस्ताचा विरोध. आणि तिला तिची धिंडोरी 10 किलोमीटर तिची धिंडोरी पिटवून तिला सोडून देतात. आणि मग काही दिवसांनी असा होतो प्रियानं, की हा बाप फिरायला निघतो आणि मग तो कसे तरी करून देव त्याला त्या पोरीच्या घरीच नेतो. एक गावामध्ये दिवा टिम 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 करतो आणि तो तिकडे जातो, ठकठक करतो. मी ह्या जगाचा मी अधिकारी आहे आणि मला भूक लागली, मला जेवण मिळेल का? ती म्हणते, ती ओळखून घेते की माझा वडील आहे. मग ती त्याला जेवण देते आणि मग जेवण देऊन त्याला पाणी जेवण सगळं संतुष्ट शांत करते. पण अंधार असल्यामुळे दिवाचे ह्याच्यामध्ये तो आपली मुलीला ओळखू शकत नाही. आणि मग तो म्हणतो, मला एक मशाल मिळेल का? कारण मला माझ्या राजवाड्यात जायचे आहे, मला मशाल देशील का? आणि ती म्हणते की हो. आणि ती ज्यावेळेस मशाल बनून त्याला देती, तर त्या मशालीची रोशनीमध्ये तो आपल्या मुलीला बघतो आणि तिला बघून तो एकदम आश्चर्यचकित होतो. आणि तो म्हणतो की तू माझी मुलगी, तू जिवंत आहे आणि तू मला इतका प्रेम केलं. मी तुझा अपमान केला, तुला मी चरित्रहीन म्हटलं, तरीही तू माझ्यावर प्रेम. पाहिजे होतं तर तू मला मारून टाकली असती, तू बदला घेऊ शकली असती. का तू असं केला? पिताजी, माझा येशू प्रेम करणार आहे, त्यांनी मला प्रेम करायला शिकेल. मी तुमचा द्वेष कधी करू शकणार नाही. असं म्हणून ती तिला अं, आता पश्चाताप येतोय. आणि पश्चाताप होऊन तो तिला म्हणतो, नाही, मी तुझा इतका अपमान केला, मी तुला पाठीवर घेऊन राजवाड्यात जाणार आहे. तिला तो पाठीवर घेतो, राजवाड्यात जातो आणि त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये गेल्यावर 25 लोकांनी त्याच दिवशी येशूवर विश्वास केला आणि येशूचा स्वीकार करून बाप्तिस्मा पण घेतला. हे गोष्ट त्या ठिकाणी घडली. शेवटी ते बाई, तिची मुलगी, तिच्या लेकर, त्यावेळेस तिच्या मुलीचे लेकर मोठे होतात, ते पास्टर होतात. एम सॅम्युएल नावाचा तिचा नातू पास्टर. तिला ती बाई म्हणती, आई, की माझा निरोप सगळ्यांना द्या, जे येशूचं काम करतात, येशूच्या नावाने जे त्रास सहन करतात, अपमान सहन करतात, त्यांच्यासाठी स्वर्गात मोठा फल आहे. आणि तो पास्टर म्हणतो, हे आणि माझी आजीची साक्ष मी तुम्हाला दिली आहे, आता तुम्ही ही साक्ष दुसऱ्यांना द्या. तिचा निरोप आहे म्हणे, हे निरोप मी आज तुम्हाला दिला, आता तुम्ही त्याचा निरोप तुम्ही दुसऱ्यांना द्या. ते येशूच्या नावाने, म्हणजे सांगायचं हे की जे कोणी येशूच्या नावाने त्रास सहन करतो, तर फळ किती मिळतो? ज्यावेळेस तिची शवयात्रा जाती, जे लोक तिचा अपमान होताना राजवाड्यातले म्हणत होते, मूर्ख बाई आहे, देवासाठी हे काय आहे, ती सगळं सोडलंही नाही, ते त्याच्यापेक्षा दुप्पट लोक तिची शवयात्रेला जात आहेत आणि त्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे. त्या बहिणीचं नाव आहे पतुशेला मन्ना अण्णय्या. त्रावणकोरमध्ये गेल्यावर तिच्याविषयी कीर्ती ऐकायला मिळते. तर प्रियानो, मला ही साक्ष सांगावीशी वाटली की इतकं सुद्धा देवासाठी त्रास सहन करणारे लोक असतात, कारण एवढे ह्यांनी त्यांनी येशूचा स्वीकार केला. आज तुम्ही आणि मी कुठे आहोत? आम्ही आमचे ख्रिस्तासाठी त्रास सहन करायला तयार आहोत. देवा करू आपण सगळ्यांना आशीर्वाद देऊ. छोटीशी प्रार्थना करते. धन्यवाद प्रभू, आजच्या सुंदरशी वेळेसाठी दया कर प्रभू, कृपा कर प्रभू. आणि हे सप्ताह आणि तुझा हा बलिदान प्रभू आमच्यासाठी खरोखर आशीर्वादाचा होऊ रे बापा. आम्हाला तुझ्या मरणाने जे काही आम्हाला तू दिलेलं आहे प्रभू, त्या मरणाचे द्वारे आमच्या पापांची सुटका झालेली आहे. दया कर माझे प्रभू, दया कर. आजची ही सर्व वेळसाठी मी तुला धन्यवाद देते. आम्हा प्रत्येकावर दया कर आणि तुझा आशीर्वाद दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.